अंधारी यांच्या विरोधामध्ये विधानसभेत हक्कभंग आणणार असल्याचं दवयानी फरांदे यांनी म्हटलेलं आहे। सलीम गुत्ता सोबतच्या पार्टीमध्ये भाजप नेत्यांचाही सहभाग असल्याचा आरोप सुषमा अंधारी यांनी केला होता आणि त्या आरोपांवरून फरांदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला। अंधारी यांनी कुठलेही पुरावे नसताना खोटे आरोप केल्याचं दवयानी फरांदे यांनी म्हटलंय। नितेश राणेंनी जे फोटो झळकवले ना, आमचा पदाधिकारी जर दोषी असेल तर निश्चित त्याच्यावरही कारवाई व्हावी। पण यामध्ये जे 3 महत्त्वाची नावे आहेत त्यात आहेत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, दुसरे आहेत विकांत चांदवडकर, तिसरे आहेत बाळासाहेब सानप जे एकाच फ्रेम मध्ये दिसतात। याच पार्टीत पुढे दवयानी फरांदे सुद्धा दिसतात। मी अख्खा व्हिडिओ माध्यमांनाही देईल। मला ते फोटो आणि व्हिडिओ कुठले हे माहित नाही, पण मी गिरीश महाजन सीमाताई आम्ही कुठल्याही अशा पद्धतीच्या पार्टीमध्ये आम्ही सहभागी झालेलो नाहीये। आणि सुषमाताई असतील, संजय राऊत साहेब असतील, ते सकाळी उठतात आणि वाटेल तसे आरोप करतात। त्यामुळे मागे देखील त्यांनी ड्रग्ज प्रकरणामध्ये माझ्यावरती अप्रत्यक्षरित्या त्यांनी आरोप केलेले होते। मी काल अधिवेशनामध्ये देखील तो मुद्दा घेतला आणि त्यांच्यावरती अशा पद्धतीने चुकीचे आरोप आमच्यावरती जर करत असतील तर आम्ही त्यांच्यावरती निश्चित स्वरूपामध्ये अधिवेशन चालू आहे हक्क